राष्ट्रवादी पुन्हा एक होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। मात्र यातच दोन्ही राष्ट्रवादीत वेगळ्याच राजकीय घडामोडी घडताना दिसतायत। अजित पवार गटात अनेक ज्येष्ठ मंडळी नाराज दिसतायत, तर इकडे शरद पवार गटात पवार कुटुंबातीलच आक्रमक नेतृत्व समजले जाणारे रोहित पवार हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे। त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा एक होणार की राष्ट्रवादीचे आता 4 तुकडे होणार असा प्रश्न निर्माण झालाय। मात्र रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार आणि राष्ट्रवादीचे 4 तुकडे होणार अशी चर्चा का रंगली आहे पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी प्रदीप कदम, आपण पाहताय LS मराठी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हाती एक कथित ऑडिओ क्लिप लागली आणि या ऑडिओ क्लिपमध्ये अजितदादांबाबत खालच्या भाषेत वक्तव्य केल्याची माहिती आली आहे। यामुळे सुनेत्रा पवार या नेत्यांवर नाराज असल्याची माहिती आहे। यामुळे राष्ट्रवादीत सध्या तरी काही आलबेल नसल्याची चर्चा आहे। अजित पवार गटात सुरू असलेल्या या सुप्त संघर्षामुळे अनेक नेते नाराज आहेत। याच नाराजीमधून राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे। यावेळी दोन्ही नेत्यांनी पार्थ पवार यांची तक्रार शरद पवारांकडे केल्याची माहिती आहे। आणि याच घडामोडी घडत असताना पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर सुनील तटकरेंनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। राष्ट्रवादी अजित पवार गटात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना डावलण्यात येत असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीमधून एक गट फुटून तटकरे पटेल यांच्यासोबत जाऊ शकतात आणि हा गट भाजपला जाऊन मिळेल असं देखील बोललं जातंय। या सर्व घडामोडींमुळे अजित पवार गटात प्रचंड अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीतील नेते फुटून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊ नयेत म्हणून शरद पवारांकडून देखील मोठे प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं जात आहे। तटकरे आणि पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर कोणतंही वक्तव्य केलेलं नाहीये। अजित पवार गटात सध्या सर्व सुरळीत सुरू आहे, कोणालाही डावललं जात नाही, आम्ही कुणीही नाराज नाही। निवडणूक आयोगाला पुन्हा एक दुरुस्त करून पत्र पाठवणार आहे असं सुनील तटकरेंनी म्हटलंय। सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात तटकरे पटेल यांच्या पदाचा उल्लेख नव्हता, त्यांच्या नावासमोर फक्त खासदार असं लिहिलेलं होतं आणि त्यामुळं तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी झाली की काय असा प्रश्न देखील निर्माण झाला होता। निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या पदाचाच केवळ उल्लेख होता आणि यामुळे राष्ट्रवादीच्या चाव्या फक्त पवार कुटुंबाकडेच असल्याचं देखील यामधून स्पष्ट होत आहे। सध्या बदलत्या राजकारणात शरद पवार चांगले सक्रिय पाहायला मिळत आहेत। तटकरे पटेल यांच्यापूर्वी अजित पवार गटाचे 22 आमदार शरद पवारांना भेटून गेलेत। यातच शरद पवारांनी मोदींचं तोंड भरून कौतुक केलंय। यामुळं दोन्ही राष्ट्रवादी एक होणार असं म्हटलं जात आहे। मात्र राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला रोहित पवारांचा विरोध असल्याची माहिती आहे। अजितदादांच्या निधनापासून रोहित पवार, तटकरे आणि पटेल यांना चांगलेच धारेवर धरताना आपण पाहिलंय। जणू अजितदादांच्या निधनामागे तटकरे आणि पटेल यांचाच हात आहे असं वातावरण देखील काही काळ तयार केलं जात होतं। मात्र शरद पवारांनी कधीच या दोन्ही नेत्यांवर भाष्य आजपर्यंत केलेलं नाहीये। त्यांनी अजित पवार गटातील नेत्यांशी संवाद साधण्यासाठी थोडीशी स्पेस ठेवली होती आणि यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला दोन्ही गटातील नेते पाठिंबा दर्शवण्याची मोठी शक्यता आहे। मात्र तटकरे पटेल एकत्र आले तर दोन्ही राष्ट्रवादी एक झाली तर रोहित पवार राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। रोहित पवारांनी अजितदादांच्या अपघातापासून तटकरे आणि पटेल यांना कोंडीत पकडलंय। त्यांना संधी मिळेल त्या ठिकाणी दोन्ही नेत्यांना धारेवर धरलं होतं। रोहित पवार अजितदादांना न्याय मिळावा म्हणून रात्रंदिवस झटताना दिसत आहेत। मात्र ज्या नेत्यांवर टीका केली त्या लोकांना अजितदादांच्या अपघाताला जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केला, त्याच नेत्यांच्या बाजूला रोहित पवारांना बसावं लागू शकतं। सध्या शरद पवार गटात रोहित पवारांना मोठा मान दिला जातोय। मात्र दोन्ही राष्ट्रवादी एक झाली तर रोहित पवारांचं महत्त्व कमी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे रोहित पवार तटकरे पटेल यांच्यासोबत जाण्यास तयार नसल्याची देखील माहिती आहे। रोहित पवारांना शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्यच करावा लागेल। त्यामुळे आता रोहित पवार राष्ट्रवादी शरद पवार गटातील एक गट घेऊन बाहेर पडणार का असा प्रश्न देखील निर्माण झालाय। जर त्यांनी आपल्यासोबत कोणताही गट आणला नाही तर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे। मात्र याबाबत अद्याप रोहित पवारांनी कोणतेही असं अधिकृत वक्तव्य देखील केलेलं नाहीये। दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या
तर यात शरद पवार आणि भाजपचा मोठा फायदा असल्याचं म्हटलं जात आहे। जर दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या तर राष्ट्रवादीला महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रात देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। खासदार सुप्रिया सुळे या केंद्रामध्ये मंत्री होऊ शकतात, तर राज्यात रोहित पवार, जयंत पाटील आणि इतर काही नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीला वाढवण्यासाठी भविष्यात पवार कुटुंबाला सत्तेत आणि राजकारणात टिकून ठेवण्यासाठी शरद पवार भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे। पण यात भाजपचा काय फायदा? तर मोदी सरकारनं काही दिवसांपूर्वी लोकसभेत आणलेलं महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक हे नामंजूर झालं होतं। त्यामुळं मोदी सरकारला 2014 पासून ते आत्तापर्यंतचा हा पहिलाच मोठा धक्का बसलाय। हे बिल भाजप पुन्हा संसदेत घेऊन येणार असल्याची माहिती आहे। त्यामुळं भाजप हे खासदारांची जुळवाजुळव करत आहे असंही म्हटलं जात आहे। राज्यसभेत त्यांच्याकडे आम आदमी पार्टीचे 7 खासदार आल्यानं संख्याबळ देखील वाढले। आता शरद पवार भाजपसोबत गेले तर त्यांच्या 8 खासदारांचा पाठिंबा हा मोदी सरकारला मिळेल आणि त्यामुळं लोकसभेत देखील संख्याबळ त्यांचं वाढेल आणि याच संख्याबळाच्या आधारावर मोदी सरकार हे बिल संसदेत मंजूर करून घेईल असं म्हटलं जात आहे। तुम्हाला काय वाटतं? दोन्ही राष्ट्रवादी एक होईल का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।